नाही ना तुला डोंगरा बा सगळीकडे दिसणार म्हणजे ते देअर यू गो. मतलबच्या गोष्टी लगेच दिसतात तुला. हे मोबाईल पकड. काय एक्सप्लेनेशन आहे तुझ्याकडे? काय ते काय करतो? आलोय लक्ष्मीनारायण जिथे जायचंय ते स्पॉट आपण करतोय. 1-2 मिस होतात ते होतात. मिस काय झालं कुठे आपलं? काय नाही मिस झालं. हो काय मिस झालं नाही. जायचं होतं पण आपण नंतर जायचं ठरवलं. ते आपण पुढच्या वेळेला सांगू. आपण डायरेक्ट कपडे बदलून कसे काय आलो पण लागेल दुसऱ्या दिवशी. सध्या आपण आलेलो आहे लक्ष्मीनारायण मंदिर कशेळी रत्नागिरीमध्ये. आणि हे आहे मंदिर. मागे चल जरा. खंडावर कोकम सर्व मतलबच्या गोष्टी लगेच दिसतात तुला. जीवाला गार थंडगार. कोणीच नाही आहे इथे कारण आपण किती वाजता आलोय? 8:30. सकाळच्या 8:30 वाजता. सो इथून आता आपण वरतून आलो खाली इथे आणि हा आहे आपला मंदिर परिसर. चपला काढली तिथे आम्ही. तर बघू आपण आता एक राऊंड मारू कसं आहे. पाऊल वाटे एकदम स्वच्छ पाणी आहे. मंदिराच्या आतमध्ये जाण्याच्या आधीच बाहेरून प्रदक्षिणा आपली चालू आहे. इथून आता तुम्हाला ॲक्च्युली दिसलं नाही पण मी एक मुंगूस जाताना बघितला. मगाशीच बघितलं. कोणीच नाही आहे इथे. जाऊया आता आपण मंदिरात. अक्षय काय करतोय बघू आता. इथून आपण आलो वरतून खाली. आणि हा आहे
गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा दरवाजा, ती आहे मूर्ती. चला मग बघू. अक्षय, अक्षय, अरे बापरे, हे सुद्धा इथे, हे माहिती नव्हतं. शंकराची पिंड पण आहे इथे. दोन पिंडी आहेत. अच्छा, तो दरवाजा जो आपण बाहेरून बघितलेला. तपस्या भंग केली काय तुझी? आवाज आलेला. अच्छा, इथे आपण कोणाच्या तरी घरात आलं वाटतं, पुजाऱ्यांच्या. ते पण आला तेच तर एक चहा बनव आपल्याला. सो कट करतो मी इथे, कारण झालं आपण बघितलं ऑलमोस्ट सर्व. रूमवरून लवकर निघण्याचा हाच फायदा असतो. दरवाजा लावून घेऊ ना. एकदम असं भय नाही, घरापुरती पाहिजे, विक्रीला नाही. सो आपण आलेलो आहोत सध्या देवघळीला आलोय आपण. देवघळी. देवघळी कशेळीमध्येच आहे.
वरती जाताना जर कोण एखाद्या म्हाताऱ्या कोतारा आलं आणि चुकून माकून जर अक्षय इथे असेल तर तो लगेच आपल्याला ही अशी सुविधा करून देतो. केदारनाथला जसे असतात ना तर लगेच ही सुविधा उपलब्ध आहे. किती घेणार अक्षय एका ट्रिपचे? 100 रुपये फक्त. देवघळीला जाताना मध्येच एक मंदिर लागतं, कणकादित्य मंदिर कशेळी. सो त्या मंदिरात आपण चाललो आहे आता. मंदिरात चप्पल स्टँड आतमध्ये आहे. फोटो काढू नये तसं लिहिलं इथे. ते बघा चप्पल स्टँड, ते पण उलटं करून ठेवलं आहे. अच्छा, इकडे आहे चप्पल स्टँड. वाव. इथून आपण एंटर केलं आणि उजव्या हाताला गेलो. तिथून ते गेलो, हातपाय धुतले आणि मंदिराच्या आतमध्ये. तिथून आतमध्ये गाभारा, पण तिथे आतमध्ये फोटो वगैरे काढायला मनाई आहे. खूपच छान मंदिर आहे. तिथे पुढे बोर्ड आहे. निमरे होमस्टेच्या इथे आपण सध्या चाललो आहे. हे आहे निमरे होमस्टे. निमरे होमस्टे, निमरे होमस्टे कोंडवी. निमरे होमस्टे मजबूत रे. कोणी बनवलं? कापायचं नाही, फक्तायचा. भोपळी आंबा एवढा मोठा असतो? एवढा असतो फळ, कसं मोठं हे असतं ना, काय बोलतात होता, भोपळा एवढा. भोपळा एवढा आंबा म्हणून भोपळी आंबा. एवढा मोठा आहे पण साईज मोठी असते. दॅट्स ऑफ सीस. आपटून खायचं. कुठे घेऊन आला अक्षय काय माहिती. हो, पॉ पॉ, ये आवाज किधर से आ रहा है? पॉ पॉ. आपण त्या साईडने आलो. माझ्या गावी येताना तिकडून असं. कुठून? इथून नाही दिसत. माझं घर मागे राहिलं. झाडांच्या मागे गेलं इकडे राहिला. हो, ते पण मध्ये सुपारीची झाडं दिसत नाही. ते तर सगळीकडे जिथे हे असतात ना, कधी पण आहे ना, तुला डोंगरा बा सगळीकडे दिसणार. म्हणजे तिथे सुपारीची झाडं दिसतील ना, तिथे घरं असणार. आता बघ तिकडे सुपारीची झाड आहे, तिथे घर असणार. असं मग तुला असं वाटेल की सगळे हे डोंगर आहे ना, जंगलच आहे असं. पण हे डोंगरात पण असे गाव आहेत. असं हे काय पॉकेट आहे बघ. येस. भात काय आहे ते? हळद. शांतता आहे. ती बघ आली वंदे भारत. अजून पुढे एक येतात रे पॉकेट, पण आपण वंदे भारतच आहे ना? येस.
कोसळत्या लाटा कोसळता आयफोन. आले वंदे भारतला आता पासिंग देतोय सूरज. जेव्हा पास करेल तेव्हा तो स्पीड वाढवणार. देयर यू गो. बाय बाय. जर कोणाला ॲडव्हेंचर, मी तर बोलतो कोणाला ॲडव्हेंचर करायचं असेल ना, तुला हलवलं होतं डेंजर येड्यासारखा. फाटली, थोडीशी फाटली, थोडीशी फाटली पण चालते. आणि आपलं सनसेट. काका तिकडे वाट बघत असेल का अक्षय कधी येतोय. सो पण आपल्या ब्लॉगची एंडिंग करतोय. मी आलो आहे सध्या रत्नागिरी स्टेशनला. ॲटलिस्ट याने वेळेवर सोडले आपल्याला. थँक्स टू दिस गाडी, जिने आपल्याला साथ दिली. सो बाय बाय, पीस आउट.